नमस्कार मित्रांनो. तर जगाच्या पाठीवरती असा एक देश होऊन गेला, की 19व्या शतकामध्ये बलाढ्य आणि शक्तिशाली अशी ज्या देशाची ओळख होती, असा देश म्हणजे युरोप खंडातील जर्मनी. तर जर्मनीची राजधानी कुठली मित्रांनो आहे तर बर्लिन. आणि या बर्लिन शहर हे शैक्षणिकदृष्ट्या, औद्योगिकदृष्ट्या खूप असं मोठ्या प्रगतशील असा शहर होतं आणि जर्मनीची ती राजधानी अशी म्हणून त्याची ओळख होती आणि जर्मनी हा देश त्या काळामध्ये 19व्या शतकाच्या सुरुवातीला खूप मोठ्या एका प्रगतशील आणि संशोधन क्षेत्र असेल त्याच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आघाडीवर होता आणि याच जर्मनीचा जर्मनीमध्ये एका नव्या अशा नेतृत्वाचा उदय झाला आणि ते उदयाचं नेतृत्व होतं जर्मनीचा हुकुमशहा ॲडॉल्फ हिटलर. मित्रांनो, तुम्हाला आश्चर्य वाटेल, की हिटलर हा देशाच्या संपूर्ण जगाचा अभ्यास केला तर सगळ्यात मोठा क्रूर असा हुकुमशहा होऊन गेला. त्यानं बऱ्याच ज्यू लोकांना अक्षरशः अंधार कोठडी करून मारलं, कोंडून मारलं लोकांना. तर जर्मनीचा हुकुमशहा जरी तो विध्वंसक स्वरूपाचा किंवा वाईट प्रवृत्तीचा असला, तरी त्याच्या अंगी काही चांगल्या गोष्टी होत्या मित्रांनो. तर तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण जगामध्ये पहिल्यांदा वन संरक्षण कायदा, वन्य प्राण्यांना संरक्षण देणारा कायदा जगामध्ये पहिल्यांदा जर्मनी या देशामध्ये केला आणि तो कायदा जो आहे, तो ॲडॉल्फ हिटलर यांनी केला. बघा, वन्य प्राण्यांच्यावरती असणारं प्रेम किती त्यांच्याकडे होतं, की त्यांनी जगात पहिला कायदा मित्रांनो केला. त्याचबरोबर जगामध्ये ज्या आज आपण बघतोय, की ऑलिम्पिक स्पर्धा ज्या भरतात, त्या ऑलिम्पिक स्पर्धेचं आयोजन करण्याचं महान काम किंवा कार्य हे सुद्धा जर्मनी या देशाला जातं आणि ॲडॉल्फ हिटलर यांनी त्या स्पर्धा भरवलेल्या आहेत, ही आपल्याला माहिती पाहिजे सुरुवातीला. तर आपल्या कोल्हापूरचे कुस्तीगीर ज्यांनी देशाला पहिलं ऑलिम्पिक पदक मिळवून दिलं, खशाबा जाधव यांना सुद्धा ॲडॉल्फ हिटलर यांनी आपल्या देशाचं नागरिकत्व घेण्यासाठी विचारणा केली होती आणि माझ्या देशाकडून तुम्ही खेळा, अशीही त्यांना त्यांच्याकडे मागणी केली होती. म्हणजे आपल्या कोल्हापूरचं नाव त्या काळामध्ये जर्मनीमध्ये किती मोठ्या प्रमाणात मध्ये पोहोचवलं होतं खशाबा जाधव याने कुस्तीच्या माध्यमातून हे आपल्याला कळेल. त्याचबरोबर दुसरं महत्त्वाचं काय, तर आपल्या देशाचे सगळ्यात मोठे युवकांचे प्रेरणास्थान त्या काळातील नेताजी सुभाषचंद्र बोस, आझाद हिंद सेनेचे प्रमुख, त्यांनी सुद्धा ॲडॉल्फ हिटलर यांच्याकडे त्यांनी सुद्धा गेले होते आणि त्यांच्या सहवासात काही काळ त्यांनी घालवला होता आणि भारताच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी मदतीची मागणी ॲडॉल्फ हिटलर यांच्याकडे त्यांनी केली होती, नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी. त्यावेळी ॲडॉल्फ हिटलर यांनी सुभाषचंद्र बोस यांना सल्ला दिला होता, अहो तुम्हाला आम्ही मदत करणार एवढा मी मोठा नाही आहे, कारण तुमच्या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले, त्यांची रणनीती तुम्ही जर अवलंबला तर तुम्हाला स्वातंत्र्य मिळून जाईल. म्हणजे आपल्या महाराजांची कार्याची किती दूरवर जे आहे ती माहिती किंवा त्यांचा पराक्रम पोचलेला आहे हे आपल्याला माहिती पाहिजे. ॲडॉल्फ हिटलर हा जरी क्रूर असला तरी त्याने सामाजिक कार्यामध्ये चांगली कामं केलेली आपल्याला पाहायला मिळतात. परंतु मित्रांनो, जन्माला येणारा माणूस हा कधी बाद नसतो. जन्म घेतलेली व्यक्ती ही कधी वाईट विचार घेऊन येत नसते. लक्षात आलं का? तर ज्यावेळी एखाद्या व्यक्तिमत्वाचं काम चांगलं समाजामध्ये होत जातं ना, त्यावेळी समाजामधील अशा काही घटक असतात, की त्या नेतृत्वाला नेस्तनाबूत करून टाकतात मित्रांनो. आणि तसंच झालं ॲडॉल्फ हिटलर यांच्या बाबतीमध्ये. काही विद्रूप संघटकांच्या लोकांच्या माध्यमातून त्यांना काही गोष्टी सांगितल्या गेल्या, की पहिलं महायुद्ध असेल, दुसरं महायुद्ध असेल आणि दोन्ही महायुद्धामध्ये झालेला जर्मनीचा मोठा पराभव असेल, याला कारण कोण आहेत तर ज्यू धर्मीय लोक आहेत, असं हिटलरच्या मनामध्ये बिंबवलं गेलं मित्रांनो त्या देशातील लोकांच्या माध्यमातून.
आणि ह्याचा राग त्या हिटलरच्या मनामध्ये आला आणि अक्षरशः लोकांना फसवलं. मोठमोठ्या सभा घेऊन सांगितलं की तुम्हाला आज ज्यू लोकांना सांगितलं की धर्मीय लोकांना मोठमोठ्या प्रमाणातलं बक्षीस, मोठमोठ्या प्रमाणात चांगले आश्वासन देण्यासाठी आज सभा आयोजित केलेली आहे आणि अक्षरशः मोठ्या अशा चेंबरमध्ये घालून लोकांना अक्षरशः गुदमरून मारलं मित्रांनो ॲडॉल्फ हिटलर याने. त्यामुळं ॲडॉल्फ हिटलर हा वाईट नव्हता, पण त्याच्या आसपास असणारे संघटित प्रस्थापित जी लोकं आहेत त्यांना त्याच्या डोक्यामध्ये त्याला बिंबवलं की अक्षरशः त्याला जगातला सगळ्यात मोठा विध्वंसक असा नरसंहार केला मित्रांनो. त्या ज्यू लोकांना तो देश सोडून जावं लागलं अशी प्रवृत्ती त्याच्या मनामध्ये झाली मित्रांनो. ॲडॉल्फ हिटलर यांचं एक चरित्र आहे, माइन काम्फ, माझा लढा. तुमच्या जीवनात तुम्हाला परिवर्तन घडवून आणायचं असेल, तुम्हाला देशप्रेम काय हे माहिती करून घ्यायचं असेल, तर खरंच तुम्ही तो माइन काम्फ किंवा माझा लढा हे ॲडॉल्फ हिटलर यांचं चरित्र वाचणं गरजेचं आहे असं मला वाटतंय. इतकं अप्रतिम त्याने त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत मी माझ्या राष्ट्रासाठी लढत राहीन. हे जगप्रसिद्ध वाक्य ॲडॉल्फ हिटलर यांच्या माइन काम्फ, माझा लढा या पुस्तकामध्ये आहे. हे तुम्ही वाचायला विसरू नका. खूप मोठ्या प्रमाणात जगामध्ये झालेल्या उलथापाथी या कशा होत गेल्या या त्याच्यात तुम्हाला पाहायला मिळतील मित्रांनो. त्याचप्रमाणे ज्यू समाज जो होता त्या समाजाविरुद्ध धोरण हिटलरनं राबवलं. ज्यू लोक जर्मनी सोडून गेले. मोठ्या प्रमाणातली मनुष्यहानी झाली आणि हिटलरचा पहिल्या महायुद्धाबरोबर दुसऱ्या महायुद्धामध्ये सुद्धा पराभव झाला, मोठ्या प्रमाणातला पराभव झाला आणि एका स्वतःला हिटलरला पराभव त्याच्या डोळ्यांनी त्याला बघवला नाही. कारण ॲडॉल्फ हिटलर याला जगावरती राज्य करायचं होतं, त्याची संकल्पना होती. कारण तो आर्य वंशीय आहे, मी सर्वश्रेष्ठ वंशीय आहे असं स्वतःला समजत होता आणि त्या भ्रमामध्ये किंवा त्याच्या हुकुमशाही वृत्तीमुळे त्याने अनेक राष्ट्राची, अनेक देशाशी वैर निर्माण केलं. जसं इंग्लंड, ब्रिटन असेल, अमेरिका असेल, रशिया असेल, अशा सगळ्या लोकांशी, सगळ्या देशांशी त्यानं वैर निर्माण केलं आणि सगळीकडं त्याची युद्ध, चारी बाजूला युद्ध सुरू झाल्यामुळे त्याच्या सैनिकांच्यामध्ये फूट पडली. ज्यावेळी एका देशाचं सैन्य चारी देशांच्या विरोधात ज्यावेळी लढतंय त्यावेळी त्याची शक्ती क्षीण झाली, कमी झाली आणि हिटलरची अक्षरशः मोठ्या प्रमाणातली युद्धामध्ये हार झाली मित्रांनो. त्याने बंकरमध्ये जाऊन जर्मनीमध्ये त्याने स्वतःसाठी बंकर बनवून घेतले होते की दुश्मनाचा वरून बॉम्ब जरी टाकला तरीही त्याला काय होणार नाही, अशी बंकर्स त्याने निर्माण केले होते. आणि त्या बंकर्समध्ये जाऊन मित्रांनो त्याला पराभव आपल्याला झालेला सहन झाला नाही आणि त्यानं स्वतःच्या डोक्यामध्ये गोळी मारून घेतली मित्रांनो. असा ॲडॉल्फ हिटलर आपल्या या जगाच्या पाठीवरती हुकुमशाह होऊन गेला. त्याचं एक आत्मचरित्र आहे, माइन काम्फ, माझा लढा. जरूर तुम्ही वाचा. नेमकं हुकुमशाह प्रवृत्ती काय होती आणि ॲडॉल्फ हिटलर नेमका कोण होता हे तुम्हाला पाहायला मिळेल मित्रांनो. नमस्ते.